कार्डिओलॉजी स्टडी करताना, कार्डिओलॉजी इन OPD, त्यामध्ये आपण चेस्ट पेन स्टडी करताना आपला हा पार्ट 2 आहे. पार्ट 1मध्ये बघितलं की आपण कुठल्या पेशंटला ट्रीट केलं पाहिजे, कुठल्या पेशंटला रेफर केलं पाहिजे, चेस्ट पेन मोस्टली कार्डियक चेस्ट पेन का होतं, कुठले कोरोनरी आर्टरी ब्लॉकेज झाल्यामुळे पेन होऊ शकतं, बाकी अदर रिझन्स काय काय चेस्ट पेन होण्याचे मोस्ट कॉमन, जसं गॅस्ट्रायटिस आपण मोस्ट कॉमन पेन आहे. त्यानंतर आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं की असे कोणकोणते कंडिशनमध्ये आपल्याला रेफर केला पाहिजे पेशंटला. अनकॉन्शियस असला, अल्टर्ड सेन्सोरियममध्ये, BP 2 हाय टू लोमध्ये, ट्रॅकिकार्डिया ब्रॅकिकार्डियामध्ये आपण पेशंटला इमिडिएट रेफर केला पाहिजे. त्यानंतर बघितलं की कार्डियक पेनचं टाईप कसे असतात. आपलं सोमॅटिक पेन, विसरल पेन बघितलं. नंतर कार्डियक पेन हे आपला विसरल टाईप ऑफ पेन आहे. कसं असतं, डल एकिंग टाईप ऑफ पेन असतं, डिफ्यूज डल एकिंग, डिफ्यूज स्क्विझिंग बर्निंग टाईप ऑफ पेन असणार, कोल्ड स्वेट असतं. आपण क्लासिकल अंजायनाचे पेन बघितलं कसं असतं की सबस्टर्नल पेन असणार, नॉशिया वॉमिटिंग असणार, कोल्ड स्वेट असणार, पेन रेडिएट टू आर्म्स अँड आर्म्सवरती रेडिएट होईल नेक जॉपर्यंत. त्याच्यानंतर बघितलं आपण की काय काय पेशंट आहेत, जसं की डायबेटिक्स झालं, लेडीजमध्ये झालं, नाही तर ओल्ड एज पर्सनमध्ये ज्यांना नर्वचं पेनची सेन्सिटिव्हिटी कमी होते नर्व डॅमेजमुळे, अशा पेशंटमध्ये हे अंजायना इक्विव्हॅलेंट असतं. अंजायना इक्विव्हॅलेंटचे पेन डिफरंट असतात. क्लासिकल अंजायनासारखं पेन नाहीत. त्यांना एपिगॅस्ट्रिक पेन असणार, त्याला ब्रिथिंग इन्क्रीज होईल, त्यांना हे आपलं नॉशिया वॉमिटिंग होणार, सिंकोप होणार, फटिक दिसणार. आणि जर पेन कार्डियक असेल तर कन्फर्म होत असेल तर आपण डिस्परिन देऊन त्याला रेफर करू शकतो, नाहीतर त्याला सॉर्बिट्रेट देऊ शकतो. सॉर्बिट्रेट कधी देतात, BP नॉर्मल असल्यावर. आणि काय काय कार्डियक पेनमध्ये देत नाही, कारण की हा कॉन्ट्रोवर्शियल आहे. डिस्परिन देऊ शकतो आपण. चेस्ट पेन कुठलं असणार नंतर काय आलं. चेस्ट पेन कोणत्या टाईपचं असू शकतं. एक तर कार्डियक, नॉन कार्डियक. कॉजेस काय कार्डियक पेनचे. पहिला मोस्ट कॉमन कॉज आहे इश्केमिया. इश्केमिया काय होतं, लेस अमाऊंट ऑफ ब्लड इज सप्लाय ॲज कम्पेअर्ड टू डिमांड. इश्केमिया आणि मायोकार्डियल इन्फार्क्शन या दोनमध्ये डिफरन्स आहे. इश्केमियामध्ये काय होतं की ब्लड सप्लाय होतं आहे, पण जेवढा डिमांड आहे ना तेवढं नाही होतं. आणि मायोकार्डियल इन्फार्क्शनमध्ये काय होतं, ब्लड सप्लाय एकदम स्टॉप झाल्यामुळे त्यामुळे काय होतं, हार्टचे मसल डॅमेज झालेत. इश्केमिया काय, ब्लड सप्लाय होतं आहे पण तेवढा नाही होतं जेवढं डिमांड आहे, ॲबिक्विट सप्लाय नाही होतं, त्याला इश्केमिया बोलतो. नॉन इश्केमिक कॉजेस काय काय, पेडिकार्डायटिस आणि आउटिक एन्युरिझम. पेडिकार्डायटिस म्हणजे हार्टला कवरिंग असतं त्याचं इन्फ्लामेशन, आणि आउटिक एन्युरिझम म्हणजे आउटच्या वॉलमध्ये ब्लड फिल होते, त्याला आउटिक एन्युरिझम बोलतो. हे नॉन इश्केमिक कॉजेस. नॉन कार्डियक कॉजेस काय काय असू शकतात, GIचे कॉजेस असू शकतात, मस्क्युलोस्केलेटल, पल्मनरी कॉजेस आणि हर्पेस झोस्टर हे असू शकतात. तर त्याच्यानंतर आपण असे चेस्ट पेन बघू. आता हे आपण स्टार्टिंगमध्ये काय बघितलं, कार्डियक, नॉन कार्डियक पेन कोणते असतात बेसिक लेवलवरती. असे चेस्ट पेन ज्यामध्ये पर्सनला मरू शकतो, डेथ होऊ शकते पर्सनची. असे चेस्ट पेन कोणकोणते आहेत, एक आहे ॲक्यूट मायोकार्डियल इन्फार्क्शन नाही तर अंजायना, याच्यामध्ये पर्सनची डेथ होऊ शकते. आवर्टिक डिसेक्शन, पल्मनरी एम्बोलिझम, टेन्शन निमोथोरॅक्स आणि इसोफेजियल रप्चर. अशा या कंडिशनमुळे पर्सनची डेथ होऊ शकते. काय काय, ॲक्यूट मायोकार्डियल इन्फार्क्शन नाही तर अंजायना बोलतो आपण, आवर्टिक डिसेक्शन, पल्मनरी एम्बोलिझम, टेन्शन निमोथोरॅक्स आणि इसोफेजियल रप्चर. काय काय, ॲक्यूट मायोकार्डियल इन्फार्क्शन, आवर्टिक डिसेक्शन, पल्मनरी एम्बोलिझम, टेन्शन निमोथोरॅक्स आणि इसोफेजियल रप्चर. हे असे पेन आहेत
रिझन्स आहेत त्यामुळे पर्सनची डेथ होऊ शकते. तर नॉन लाईफ थ्रेटनिंग कॉजेस काय काय असू शकतात? असे कॉजेस ज्याच्यामुळे चेस्ट होऊ शकतं पण पर्सनची डेथ नाही होणार. रिपचं इन्फ्लामेशन, त्या कॉस्टोकॉन्ड्रायटिस बोलतो आपण, गॉल ब्लॅडरचा पेन, कोलेलिथॅसिस, सर्वायकल स्पॉन्डिलिसिस, असे कुठले कुठले कॉजेस आहेत ज्याच्यामुळे चेस्ट पेन होऊ शकतं आणि पर्सनची डेथ होऊ शकते? ॲक्यूट मायोकार्डियल इन्फेक्शन नाही तर अंजायना, आउटिक डिसेक्शन, पल्मोनरी एम्बोलिझम, टेन्शन निमोथॅरॅक्स आणि एसोफेजियल रप्चर. अशा रिझन्समुळे पेशंटची डेथ होऊ शकते. नॉट लाईफ थ्रेटनिंग कॉज काय काय? रिप्सचा फ्रॅक्चर नाही तर इन्फ्लामेशन, रिप्स इन्फ्लामेशन आपण कोस्टोकॉन्ड्रायटिस बोलतो, गॉल ब्लॅडरचं पेन, कोलेलिथॅसिस, सर्वायकल स्पॉन्डिलायसिस, बोनचं मेटासिस, प्ल्युरेसी म्हणजे इन्फ्लामेशन इन्फ्युजन प्ल्युरा, एम्फायसिमा, पस इन लंग्स, सिकल सेल क्रायसिस, GERD, पॅन्क्रियाटायटिस, GI अल्सर, न्यूमोनिया, हर्पिस जोस्टर आणि इसोफेजियल स्पाझम. आता पेनला कसं डिफरन्शिएट करून आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं की पेन दोन टाईपचे असते, सोमॅटिक आणि विसरल टाईप ऑफ पेन. नंतर असे पेन असे टाईप ऑफ कार्डियक पेन जे की अंजायना नाही आहे, माझ्याकडे इन्फेक्शन नाही आहे, माझ्याकडे इन्फेक्शन अंजायनाचं फिजिओलॉजी पहिल्या लेक्चरमध्ये बघितली, पण ज्याच्यामुळे पर्सनची डेथ होऊ शकते. कुठले? पेडिकार्डायटिस आणि डिसेक्टिंग आउट अँड एन्युरिझम. पेडिकार्डायटिस म्हणजे काय असतं? जे की डेंजरस असू शकते. पेडिकार्डायटिस म्हणजे काय? हार्ट हॅव्हिंग ए कवरिंग कॉल पेरिकार्डियम. हार्टमध्ये एक कवरिंग असते पेडिकार्डियम. समजा हा आपला हार्ट आहे, त्यात एक कवरिंग असणार, त्याला बोलतो आपण पेरिकार्डियम. हा पेरिकार्डियम काय होतो? हा थिक होऊन जातो. का? इन्फ्लामेशनच्यामुळे. त्याला पेडिकार्डायटिस बोलतात. त्याचे कॉजेस काय काय? एक मध्ये होऊ शकतो, नाही तर मेलिग्नन्सीमध्ये होऊ शकतो. आणि या पेडिकार्डायटिसमध्ये ECGमध्ये चेंजेस दिसतात आपल्याला. पहिलं कुठला होता? पेडिकार्डायटिस. पेडिकार्डायटिस म्हणजे काय? तर हार्टमध्ये कवरिंग असते पेडिकार्डियम. ते पेडिकार्डियमचं इन्फ्लामेशनला पेडिकार्डायटिस बोलतात. ते काय होतं? TB नाहीतर मेलिग्नन्सीमध्ये होतं आणि त्याच्यामध्ये ECGमध्ये चेंजेस दिसू शकतात. पेडिकार्डायटिसचा पेन कसा असणार? शार्प असणार, कंटिन्युअस असणार, शार्प टाईप ऑफ असणार, डल नसणार. अंजायनाचं पेन डल असतं. याचं कसं? शार्प, कंटिन्युअस, सडनली स्टार्ट होणार, सडन ऑनसेट, मे बी पोझिशनल. पोझिशनल म्हणजे काय? झोपल्यावर पेन इन्क्रीज होऊ शकतं आणि बसल्यावर कमी होऊ शकतं. पोझिशनल. अदर अजून काय काय साईन अँड सिम्टम दिसू शकतात. ECGमध्ये चेंजेस दिसणार. मेन काय काय? शार्प अँड कंटिन्युअस पेन असणार, सडनली स्टार्ट होणार. पेन कसं? मे बी पोझिशनल असणार, इन्क्रीज बाय लाईंग अँड डिक्रीज बाय सिटिंग. ठीक आहे. आता अशा पेशंटला आपण जर BP 180/110 असेल, BP म्हणजे कमी वाढलेला असेल, तर आपण सॉर्बिटेट करून देऊ शकतो. जर सॉर्बिटेट देऊन जर पेन डिक्रीज होते, पेन डिक्रीज होऊ शकतं, BP डिक्रीज होतं, पेन सेटल होऊ शकतं. सॉर्बिटेट सबलिंग्वल देतात सॉर्बिटेट. ठीक आहे. हे झालं होतं पेडिकार्डायटिस. पेडिकार्डायटिस काय डिफिकल्ट नव्हतं. काय पेडिकार्डायटिस लक्ष ठेवायचं होतं की हार्टमध्ये कवरिंग असते, त्याच्या कवरिंगची इन्फ्लामेशन लागून पेडिकार्डायटिस बोलतो. TB आणि तर कॅन्सरच्या केसेसमध्ये होतं. त्याचं पेन कसं असणार? शार्प असणार, सडन ऑनसेट असणार, कंटिन्युअस असणार आणि पोझिशनल असणार. आपण झोपल्या पेन वाढेल आणि बसल्यावर पेन डिक्रीज होईल. त्याच्यानंतर डिसेंडिंग आउटिक एन्युरिझम. डिसेंडिंग आउटिक एन्युरिझम म्हणजे काय असतं? हे आवट आहे. आवटा म्हणजे असं गोल आवटा फिरून येतं ना, डिसेंडिंग आवटा आहे. हा डिसेंडिंग आवटामध्ये हा नॉर्मल डिसेंडिंग आवटा आहे. आणि जर या आवटाच्या वॉलमध्ये जर ब्लड फिल होत असेल, स्टार्ट झाला, तर आपण डिसेंडिंग आवटिक एन्युरिझम बोलतो आपण त्याला.
The blood is passed through breakage of the blood wall and collecting in a wall of the blood vessels. The setting aortic aneurysm. पेन कसं असणार एक्सक्रुटेटिंग, टेरिंग, फाटल्यासारखं आणि हे सिव्हिअर असणार, एम आयपेक्षा सिव्हिअर पेन असणार. कुड बी अपर ॲबडॉमिनच्या मध्ये असणार, एपिगॅस्ट्रिक असणार, बॅक, नेक आणि शोल्डरपर्यंत पेन रिड्यूस होऊ शकतं. डिफरंट ब्लड प्रेशर डिफरंट होऊ शकतात इन राईट इन लेफ्ट आर्म. सडन ऑनसेट, सडन पेन स्टार्ट होणार, युजली हायपरटेन्सिव्ह पेशंट असणार. पेशंट कसं असणार, हायपरटेन्सिव्ह असणार. ठीक आहे. कार्डियक पेन कोणी बघितलं आपण, 3 टाईप ऑफ कार्डियक पेन बघितले. एक अंजायना, मायाकडे इश्यमिया बघितलं आपण, पेरिकार्डायटिस बघितलं आणि नंतर अओर्टिक एन्युरिझम बघितलं. अओर्टिक एन्युरिझम हे काय असतं, अओर्टा वॉल असते, अओर्टा वॉलमध्ये अओर्टिक वॉलमध्ये ब्लड कलेक्टिंग स्टार्ट होतं. पेन कसं असणार, एक्झिक्यूट असणार, टेरिंग टाईप असणार, फाटल्यासारखं पाहिलं आणि एकदम सिव्हिअर असणार, एम आयपेक्षा सिव्हिअर असणार आणि सडनली स्टार्ट होईल. कुड बी अपर ॲबडॉमिनल असणार, एपिगॅस्ट्रिक, बॅक, नेक आणि शोल्डरमध्ये. ब्लड प्रेशर डिफरंट असणार राईट अँड लेफ्ट आर्म्समध्ये. सडन ऑनसेट असणार आणि युजली हायपरटेन्सिव्ह पेशंट असणार. हे झालं कार्डियक कॉजेस ऑफ चेस्ट पेन. आता असे काय काय कॉजेस, चेस्ट पेनचे कॉजेस आहेत जे की नॉन कार्डियक आहेत पण डेंजरस आहेत. कार्डिओ रेस्पिरेटरी कॉजेस, अदर कॉजेस ऑफ चेस्ट पेन. कार्डिओ रेस्पिरेटरी कॉजेस, पहिला न्यूमोथॉरॅक्स आणि पल्मनरी एम्बोलिझम. हे असे नॉन कार्डियक आहेत, कार्डियक रिझन्सच्या मुळे चेस्ट पेन होते, पण हे चेस्ट पेन लाईफ थ्रेटनिंग आहेत म्हणून आपण स्टडी करतो. कार्डियकमध्ये काय काय स्टडी केलं आपण, अंजायना, एन्युरिझम आणि पेरिकार्डायटिस. कार्डिओ रेस्पिरेटरी कॉजेस, न्यूमोथॉरॅक्स आणि पल्मनरी एम्बोलिझम. आता याच्यामध्ये बघू आपण पल्मनरी एम्बोलिझम. हे पल्मनरी एम्बोलिझम म्हणजे काय आहे, एक वॅस्क्युलर फिनॉमिना आहे, म्हणजे वेसलचं फिनॉमिना आहे, ज्यामध्ये पल्मनरी आर्टरी ब्लॉक होऊन जाते आणि त्यामुळे काय होतं, राईट हार्टचं फेलियर होऊ शकतं. पेशंटमध्ये डिसॅच्युरेशन होतं, डिसॅच्युरेशन म्हणजे ऑक्सिजन लेवल कमी होऊन जातं, तर पल्मनरी एम्बोलिझम बोलतात. ते कसं होतं ते आपण स्टडी करू. हे बघ, असे काय पेशंट असतात जसं की DVT झालं, म्हणजे काय काय पेशंट पल्मनरी एम्बोलिझम एक असं बेसिकली काय होतं माहिती का, लंग्स आहेत ना, लंग्समधले जे पल्मनरी आर्टरी असतात ते ब्लॉक होऊन जातात का, एम्बोला थ्रोम्बोस फॉर्मेशनच्यामुळे. तर तो थ्रोम्बस येतो कुठं, क्लॉट फॉर्मेशनच्यामुळे. तो क्लॉट कुठे थ्रोम्बोस फॉर्मेशन झालं असेल बॉडीमध्ये, तर तो बॉडीमध्ये थ्रोम्बोस कुठून वेन्समध्ये ट्रॅव्हल आहे, वेन्समध्ये राईट एट्रियम टू राईट वेंट्रिकल टू पल्मनरी आर्टरी टू पल्मनरी आर्टरीमध्ये कुठलाही ब्लॉक होऊन जाणार. आणि पल्मनरी आर्टरी ब्लॉक झाल्यामुळे काय होतं की रिव्हर्स प्रेशर इन्क्रीज वाढवतं. रिव्हर्स प्रेशर वाढवच्यामुळे एम्बोलाय फॉर्म, राईट एट्रियम फेलियर होऊ शकतं, राईट एट्रियमचा फेलियर होऊ शकतं. पण मग एम्बोलिझमला मोस्टली राईट हार्ट आहे ना त्याचा प्रॉब्लेम आहे. कसं होतं ते बघू आपण स्टार्टिंगपासून नीट. मी काय बोलतो समजलं नसेल, आता नीट समजवतो. पल्मनरी एम्बोलिझम कोणाला होतं, सेल्युलायटिस असल्यामुळे, सेल्युलायटिस, इन्फ्लामेशन, प्रोलॉंग इमोबिलायझेशन, त्यामुळे DVT हे सगळं होऊ शकतं. बेड रेस्ट पेशंट, सर्जरी झालेली असेल, कुठला ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फिमेल असेल जी ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह कन्झ्युम करत असेल, सिव्हिअर डिहायड्रेशन झालं असेल, याच्यामुळे काय होतं, या सगळ्या गोष्टीमुळे सेल्युलायटिस, इन्फ्लामेशन, प्रोलॉंग इमोबिलायझेशन, सर्जरी, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह, सिव्हिअर डिहायड्रेशन, क्लॉट फॉर्मेशन होतं. कुठं क्लॉट फॉर्मेशन होतं, लेग्समध्ये, त्याला आपण DVT बोलतो, डीप वेन थ्रोम्बोसिस. हा क्लॉट काय होतं, हा क्लॉट ट्रॅव्हल होतो, म्हणजे समजा हा लेग आहे, आणि ही ब्लड वेन्स आहेत लेगची, लेग, ठीक आहे. याच्यामध्ये झालं क्लॉट फॉर्मेशन झालं आहे, DVT झालं आहे. तर हा क्लॉट लेगमध्ये हा क्लॉट काय ट्रॅव्हल करतो, कुठे ट्रॅव्हल करतो, हार्टमध्ये. हा हार्ट आहे,
कुठे ट्रॅव्हल करणार आहे? हार्टमध्ये. हार्टमध्ये कसं ट्रॅव्हल करायला? थ्रू इन्फिरियर वेना कावा. इन्फिरियर वेना कावामधनं हा हार्ट राईट एट्रियममध्ये जाईल क्लॉट. क्लॉट राईट एट्रियममध्ये आला तर हा राईट एट्रियममधनं राईट वेंट्रिकलमध्ये जाईल क्लॉट. राईट वेंट्रिकलमधनं राईट वेंट्रिकलमधनं हा पल्मनरी आर्टरीज, याला पल्मनरी आर्टरीज निघाल 2, आणि पल्मनरी आर्टरीज कुठे सप्लाय होईल? लंग्समध्ये. हा लंग्समध्ये. हा क्लॉट इथे पल्मनरी आर्टरीमध्ये आला. पल्मनरी आर्टरीमध्ये हा क्लॉट इथे लंग्सच्या पल्मनरी आर्टरीमध्ये आला आणि इथे जाऊन त्यांनी ब्लॉकेज फॉर्म केला. आणि पल्मनरी आर्टरीमध्ये ब्लॉक फॉर्म केला. पल्मनरी आर्टरीमध्ये लंग काय होणार? म्हणजे परफ्युजनमध्ये लंग्समध्ये ब्लडचं ऑक्सिजन फॉर्म, ब्लड पुढे पास नाही होणार, पल्मनरी प्रेशर वाढणार. त्यामुळे काय राईट साईड ऑफ द हार्ट काय होणार? बॅकवर्ड प्रेशर फील करेल आणि त्यालाच बोलतो आपण पल्मनरी एम्बोलिझम. समजलं काय आलं? सेल्युलायटिस, इन्फ्लामेशन, प्रोलॉंग इमोबिलायझेशन, सर्जरी, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स, नाही तर सिव्हिअर डिहायड्रेशनच्या मुळे एक क्लॉट फॉर्म झाला लंग्स आपल्या लेगमध्ये. त्याला आपण बोलतो डीप वेन थ्रोम्बोसिस. हा क्लॉट काय आला? हा क्लॉटमधून एक एम्बोलाय फॉर्म झाला. हा एम्बोलाय ट्रॅव्हल केला. ट्रॅव्हल करून कुठे गेला? हा इन्फिरियर वेना कावापासून हा गेला राईट एट्रियममध्ये. राईट एट्रियमपासून राईट वेंट्रिकलपासून क्लॉट पल्मनरी आर्टरीमध्ये गेला. पल्मनरी आर्टरीमधनं हा लंग्सच्या पल्मनरी आर्टरीमध्ये जाऊन ब्लॉकेज फॉर्म झाला आणि तिथे येऊन हा एवढ्या एरियावरती त्यांनी डॅमेज केलं. तर मग काय आलं? ब्लड येते, ब्लडला यायला जागा नाही आहे आणि प्रेशर इन्क्रीज होत आहे. पल्मनरी प्रेशर इन्क्रीज होते. पल्मनरी प्रेशर इन्क्रीज इथे पल्मनरी प्रेशर इन्क्रीज होते. पल्मनरी प्रेशर इन्क्रीज झाला काय होतं? राईट साईड ऑफ द हार्ट आहे ते बॅकवर्ड प्रेशर फॉर्म होते. त्याला पल्मनरी एम्बोलिझम बोलतात. या बॅकवर्ड प्रेशरच्या मुळे काय होतं? फॉर्म होते. मी इथे पण फॉर्म पल्मनरी एम्बोलिझम समजलं कसं फॉर्मेशन होतं. ठीक आहे. त्या गोष्टी पल्मनरी एम्बोलिझम बोलतात आणि ह्या लाईफ थ्रेटनिंग असतं. आता हे झालं राईट साईडचं. हे लेफ्ट साईडला म्हणू शकतो. जर कुठला आवटाचा स्टिनॉसिस झाला असेल, नाही तर टायटनिंग झालं असेल तर लेफ्ट वेंट्रिकल फेलियर पण होऊ शकतं. त्या हायपरटेन्सिव्ह फेलियर बोलतात आपण. आता हे पल्मनरी एम्बोलिझममध्ये हिमोडायनॅमिक्स कॉम्प्रोमाइज होते. म्हणजे ब्लड फ्लो कॉम्प्रोमाइज होऊन जातं. तेव्हा BP फॉल होऊन जातं. पेशंट गोज इन हायपोटेन्शन, मॅसिव्ह पल्मनरी एम्बोलिझम. हे बघ, हे हार्ट आहे. या हार्टमधनं असा क्लॉट इथे गेला आणि इथे क्लॉट फॉर्मेशन झालं लंग्समध्ये. पल्मनरी क्लॉट बोलतात आपण. आता हा पेशंटचे सिम्पटम्स काय काय असणार? चेस्ट पेनचे. चेस्ट पेन कसं असणार? सडन इन ऑनसेट, ट्रॅकिकार्डिया असणार, डिसॅच्युरेशन. सॅच्युरेशन मेन पल्मनरी एम्बोलिझममध्ये होतं काय की सॅच्युरेशन ड्रॉप होतं, ऑक्सिजन लेवल ड्रॉप होऊन जातो. कारण की लंग्समधनं ऑक्सिजन हेच नाही होते, एक्सचेंजेस नाही होते. डिसॅच्युरेशन, स्टॅबिंग पेन, प्रेकिंग टाईप ऑफ पेन असणार, स्टॅबिंग. सायनोसिस फॉर्म होणार, ऑक्सिजन नाही तर. डिस्निया, कफ विथ हिमोप्टसिस, ब्लडी क्लफ, हायपोटेन्शन असणार मॅसिव्ह कंडिशनमध्ये. कसं पल्मनरी एम्बोलिझमचा चेस्ट पेन कसं असणार? सडन इन ऑनसेट, ट्रॅकिकार्डिया, डिसॅच्युरेशन, स्टॅबिंग पेन, सायनोसिस, डिस्निया, कफ विथ हिमोस्टॅसिस अँड हायपोटेन्शन. आता आपण जर ECG काढली या गोष्टीची, ECG मध्ये काय ना की B1 B2 लीड्समध्ये आपले चेंजेस दिसणार, लीड 2 मध्ये पण दिसणार, B1 B2 आणि लीड 2 मध्ये चेंजेस दिसणार, AVF मध्ये चेंजेस दिसणार. आपल्या राईट साईड मोस्टली राईट साईडमध्ये काय प्रॉब्लेम आहे? इको कार्डिओग्राफी केली तर राईट एट्रियम आणि राईट वेंट्रिकलमध्ये डिस्फंक्शन दिसणार आणि सेंड फॉर डी डायमंड टेस्टसाठी मग आपण सेंड करू शकतो. पण एम्बोलिझम कसं कन्फर्म करणार आपण? ECG, इको आणि डी डायमंड टेस्ट. ECG मध्ये काय B1 B2 मध्ये लीडमध्ये डिफरन्स दिसणार, लीड 2च्या AVF मध्ये डिफरन्स दिसणार, राईट साईडमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे,
म्हणून इकोकार्डिओग्राफी करणार तेव्हा आपण राईट एट्रियम आणि राईट वेंट्रिकलचं डिस्फंक्शन दिसणार, आपण डी डायमर टेस्टसाठी पाठवणार. हे झालं पल्मनरी एम्बोलिझम. पल्मनरी एम्बोलिझममध्ये काय होतं, जो क्लॉट फॉर्मेशन झालं लेग्समध्ये ते काही रिझन असू शकतात. इमोबलायझेशन असू शकतं, त्या कॉन्ट्रासेप्टिव्समुळे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्समुळे असू शकतं, इंजुरीमुळे असू शकतं, काही असू शकतं. तो क्लॉट का होतो, ट्रॅव्हल होतो, ट्रॅव्हल हार्टमध्ये येतं, हार्टमध्ये लंग्समध्ये जातं, लंग्समध्ये पल्मनरी आर्टरी ब्लॉक करतो. पल्मनरी आर्टरी ब्लॉक झाल्यामुळे डिसॅच्युरेशन होतं, ऑक्सिजन लेवल ड्रॉप होऊन जातं. पेन कसं असणार, सडन असणार, हिमोस्टेसिस असणार, कपच्या ब्लड पास होईल, ही आपलं ट्रॅकिकार्डिया असणार, सायनोसिस दिसेल आपल्याला, डिझनिया, ब्रिदिंग इन्क्रीज होईल, स्टॅबिंग टाईप ऑफ पेशंट, हायपोटेन्शन असेल. आता येऊया आपण न्यूमोथॉरॅक्स. आता पल्मनरी एम्बोलिझम समजलं, कोणकोणते टेस्ट करतात ते पण समजलं. मेनली पल्मनरी एम्बोलिझममध्ये काय होतं, हार्टचं राईट साईड अफेक्ट होऊन जातं, आणि हार्टचं लेफ्ट साईड पण अफेक्ट होऊ शकतो. लेफ्ट साईड कसं म्हणजे आवटामुळे होतं, ती दुसरी कंडिशन आहे, आवटिक स्टिनोसिस, तेव्हा लेफ्ट साईड ऑफ द हार्ट अफेक्ट होऊ शकतं. ते झालं, ठीक आहे. आता आपण न्यू कंप्लेंटकडे येऊया, न्यूमोथॉरॅक्समध्ये, जो की वन ऑफ द चेस्ट पेन आहे, नॉन कार्डिक चेस्ट पेन आहे, पण याच्यामुळे पर्सनची डेथ होऊ शकते. तर त्याच्यामध्ये बेसिकली हा लंग्स आहेत ना, लंग्स आणि लंग्सवरती कवरिंग असते प्ल्युरा, जसे हार्टवरती पेरिकार्डियमची कवर असते, जसं लंग्सवरती कवरिंग असते प्ल्युरा. या लंग्स आणि प्ल्युराच्यामध्ये प्ल्युरल फ्लुइड असतं. प्ल्युरल फ्लुइड नसता इथे गॅसचे बबल्स फॉर्म होतात, एअर बबल फॉर्म होतात. एअर बबल लंग्सवरती प्रेशर क्रिएट करतो आणि त्या प्रेशरचं पेन इन्क्रीज होतं, त्याला न्यूमोथॉरॅक्स बोलतात. एअर फिल्ड इन बिटवीन लंग्स अँड प्ल्युरा. कॉज काय काय असणार, ट्रॉमा कुठल्या लंग चेस्टचा ट्रॉमा होऊ शकतो, इम्फायसिटस आणि ओल्ड स्मोकर्समध्ये हू हॅव्हिंग एअर बबल इन लंग्स, त्या लंग्समध्ये एअर बबल असतात जे की बस्ट होतात आणि ते बस्ट होऊन झाले तर निघायला चान्सेस नसतात, ते प्ल्युरा जाऊन डिपॉझिट होतात, प्ल्युरा स्पेस. हा एअर इन प्ल्युरा स्पेस काय करतं, स्टार्ट अप्लाइंग प्रेशर ऑन लंग्स अँड कोलॅप्स ऑफ लंग्स, लंग्स कोलॅप्स होऊन जातात. हा जर आपण चेस्टचा एक्सरे काढला तर आपल्याला तो लंग डार्कर दिसतो. नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा डार्क दिसतं ना तर न्यूमोथॉरॅक्स असतात, आणि जेव्हा लाईट दिसतं ना तर न्यूमोनिया, प्ल्युरा एडिमा असू शकतं, लाईट दिसते तर एक्सरे. न्यूमोथॉरॅक्स बेसिकली एअर डिपॉल्युशन असतं. त्यानंतर चेस्ट पेन. याचं चेस्ट पेन कसं असणार, हा सडन ऑनसेट सिव्हिअर टाईप ऑफ पेन असणार, मेनली हॅव्हिंग हिस्ट्री ऑफ ट्रॉमाची हिस्ट्री असणार, डिझनी असणार, लो सॅच्युरेशन ह्याच्यावर कमी असेल, ट्रॅकिकार्डिया, डिक्रीज ब्रीदिंग साऊंड, ट्रकिया डेव्हिएटेड, ट्रकिया कधी डेव्हिएट होऊ शकतो कारण की तो एअर बबल प्रेशर क्रिएट करतो ना लंग्सवरती, त्यामुळे हायपोटेन्शन म्हणून होतं सिव्हिअर केसेसमध्ये. त्याला टेन्शन न्यूमोथॉरॅक्स होतं. टेन्शन न्यूमोथॉरॅक्समध्ये काय होतं माहिती आहे का, तो एअर बबल एवढा प्रेशर क्रिएट करतोय की हार्ट पण कम्प्रेस होते. हार्ट कम्प्रेसमध्ये टेन्शन न्यूमोथॉरॅक्स फॉर्म होतो. काय सडन इन ऑनसेट, सिव्हिअर पेन असणार, हिस्ट्री ऑफ ट्रॉमा असणार, ट्रॉमाची काही नाही हिस्ट्री असणार, डिझनी असणार, लो सॅच्युरेशन असणार, ट्रॅकिकार्डिया असणार, डिक्रीजिंग ब्रेथ साऊंड कमी असणार, ट्रकिया डेव्हिएटेड असू शकतं, आणि सिव्हिअर केसेसमध्ये हायपोटेन्शन होऊ शकतो. त्याला आपण टेन्शन न्यूमोथॉरॅक्स बोलतो. टेन्शन न्यूमोथॉरॅक्समध्ये काय होतं की जो प्रेशर क्रिएट करतो याबाबत हार्टवरती प्रेशर क्रिएट करतं, हार्टला कंप्रेस करतं विच स्टार्ट कंप्रेसिंग द हार्ट, त्याला टेन्शन न्यूमोथॉरॅक्स बोलतात. ट्रीटमेंट काय याचं, न्यूमोथॉरॅक्स कन्फर्म होत असेल तर आपण एक ट्रीटमेंट करू शकतो. ओपीडीमध्ये 15 ते 16 गॉजची निडल येते, त्या निडलला आपण सेकंड नाही तर थर्ड इंटरकोस्टल मसलच्या स्पेसमध्ये इंजेक्ट करायचं, हवा निघून जाईल, पेशंट टेम्पररी
मरणार नाही, त्या जागेत लगेच मरणार नाही पेशंट. मग आपण कुठल्या सर्जनकडे पाठवू शकतो चेस्ट ट्यूब टाकायला. पण हे आपण ॲज अ लाईन ऑफ ट्रीटमेंट टू सेव्ह द पेशंट लाईफ करू शकतो. ही ट्रीटमेंट काय 15 ते 16 गॉजची जी जाड निडल असते व्हाईट कलरचा, ती इंजेक्ट करू शकतो सेकंड आणि थर्ड इंटरकोस्टल स्पेसच्या मध्ये. कारण जेवढी पण हवा भरलेली आहे ती पुन्हा निघून जाईल, कारण की फ्लोरामध्ये ॲडेंट स्पेस हे एअर राहिले ना, एअर कंप्रेस करतोय, ते एअर निघून गेले कंप्रेशन स्टॉप होऊन जाईल. ती आपण ट्रीटमेंट करू शकतो निमोथोरॅक्समध्ये. त्यानंतर अदर काय काय कॉसेस होऊ शकतात. इसोफेजियल स्पाझम म्हणू शकतो. इसोफेगसचं स्पाझम, डल्स, तो कसं पेन असणार, हा डल स्क्विझिंग पेन असणार. स्क्विज स्पाझम आहे म्हणून स्क्विज टाईप ऑफ पेन असणार. डिफिकल्ट डिस्टिंग्विश विथ कार्डियक पेन. कार्डियक पेन पण डल अँड स्क्विझिंग टाईप ऑफ पेन म्हणून डिफरन्शिएट करणं डिफिकल्ट आहे, पण आपण ECGने कन्फर्म करू शकतो. कोलिसिस्टॅटिस, ग्रिपिंग टाईप ऑफ पेन असणार, शार्प पेन असणार, नॉशिया वॉमिटिंग असणार आफ्टर मिलच्या. बघ कोलिसिस्टॅटिसचं पेन कसं असणार, एकदम शार्प पेन असणार, डल नसणार, आणि नॉशिया वॉमिटिंग होणार मिल्क खाल्ल्यावर. नंतर एन्झायटी, भरपूर लोकांना एन्झायटीमुळे पण चेस्ट पेन होतो. तो पेन कसं असणार, पेन विथ ब्रेथलेसनेस, श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो. यंग पेशंट असणं मोस्टली. हिस्ट्री ऑफ कॉज ऑफ एन्झायटी, कुठली एन्झायटीचं काय नाही काय कॉज सांगेल तो. सडन ऑनसेट असणार, युजली शार्प पेन असणार, एनिवर चेस्टच्या कुठे येऊ शकतो, आणि फिअरफुल एकदम घाबरलेला पेशंट असणार. हर्पिस जोस्टर असणार. हर्पिस जोस्टरचं पेन का स्प्रेड इन सिंगल डर्माटोमा, एक लाईनमध्ये स्प्रेड झाला असेल, चेस्टच्या ॲबडॉमनच्या एका सिंगल लाईनमध्ये स्प्रेड झाला असेल, आणि मेन सीन बाय नेकेड. ठीक आहे. आपण काय काय बघितलं चेस्ट पेनमध्ये. कार्डियक एक रिव्हिजन मारू. काय काय बघितलं आपण, ते रिव्हिजन मारल्याच्यानंतर आपण हार्टची एनाटॉमी डिस्कस करू आणि हा लेक्चर एंड करू. काय सांगितलं आपण की पहिलं ते चेस्ट पेन 2 टाईपचे असतात, एक कार्डियक, नॉन कार्डियक. कार्डियक चेस्ट पेन कुठलं कुठलं असू शकतं, अंजायना असू शकतो, पेडिकार्डियाटिस असू शकतो, नंतर आओर्टिक एन्युरिझम असू शकतं. अंजायनामध्ये काय असणार की जेवढं ब्लडची रिक्वायरमेंट आहे तेवढा ब्लड सप्लाय होत नाही, तेवढा ऑक्सिजन सप्लाय होत नाही, तर अंजायना होऊ शकतो. आणि एकदमच ब्लड सप्लाय स्टॉप झाला तर त्याला माझ्याकडे इन्फेक्शन बोलतो. पेन कसं असणार, डल डिफ्यूज टाईप ऑफ पेन असणार, बर्निंग असणार, स्क्विझिंग टाईप ऑफ असणार, घाम येईल त्याला कोल्ड स्वेट येईल वगैरे वगैरे. तर पुन्हा डिस्कस नाही करत बस आता. दुसरा बघितलं आपण आवर्टिक एन्युरिझम. आवर्टिक एन्युरिझममध्ये काय होतं, आवर्टामध्ये ब्लड फिल होतं. त्याचं पेन कसं असणार, सडन असणार, सिव्हिअर देन MI पेनपेक्षा शिवर असणार, शार्प पेन, सिव्हिअर देन MI, आणि टीरिंग टाईप ऑफ पेन असणार. ॲबडॉमन एपिगॅस्ट्रिक बॅकमध्ये, आणि ब्लड प्रेशर डिफरंट असतं, राईट आणि लेफ्ट साईड दोन्ही जागे. ते ऑनसेट सडन असणार. त्यानंतर पेडिकार्डियाटिस बघितलं. पेडिकार्डियाटिसचं पेन कसं असतं, पेडिकार्डियाटिस म्हणजे काय, इन्फ्लामेशन ऑफ पेडिकार्डियम. तो पेन कसा असणार, शार्प असणार, सडन असणार, सडनली स्टार्टेड असणार, मे बी पोझिशनल असणार, आणि बाकी काय साइन अँड सिम्पटम दिसू शकतात, ECG मध्ये चेंजेस दिसू शकतात. इज अ कार्डियक रिझन, लाईफ थ्रेटनिंग कार्डियक रिझन, अंजायना, पेडिकार्डियाटिस आणि आउटिक एन्युरिझम. त्यानंतर असे काय असे पण नॉन कार्डियक रिझन आहेत ज्यामुळे जे की लाईफ थ्रेटनिंग होऊ शकतात. जे कुठलं आहे, निमोथोरॅक्स आणि पल्मोनरी एम्बोलिझम. पल्मोनरी एम्बोलिझममध्ये काय होतं, लंग्समध्ये एम्बोला फॉर्म होतो. हा लंग्स आहे, हा लंग्समध्ये एम्बोला फॉर्म होतो. एम्बोलामध्ये कुठल्याही काय रिझनमुळे, जसं इन्फ्लामेशन, प्रोलॉंग इमोबिलायझेशन, सर्जरीज, एवढं कॉन्ट्रासेप्टिव्ह, सिव्हिअर डिहायड्रेशन, याच्यामुळे काय होतं, DVT फॉर्म होऊ शकतं. DVTमध्ये कुठेही लेग बिगमध्ये कुठेही बॉडीमध्ये थ्रोम्बस, वेनमध्ये थ्रोम्बस फॉर्म होऊ शकतं. वेनमध्ये थ्रोम्बस फॉर्म झालं तर थ्रोम्बस एम्बोला ट्रॅव्हल करेल राईट एट्रियममध्ये, राईट वेंट्रिकलमध्ये, आणि ॲट द एंड पल्मनरी
आर्टरीमध्ये जाऊन डिपॉझिट होईल. ते काय होणार, सॅच्युरेशन डिक्रीज होईल त्याच्यामुळे. पेन कसं असणार, सडन असणार, ट्रॅकिकार्डिया असणार, डिसॅच्युरेशन असणार, स्टॅबिंग पेन, प्रिकिंग टाईप पेन, सायनोस असणार, डिस्निया असणार, कफ विथ हिमॅप्टोसिस असणार, हायपोटेन्शन असणार. हे झालं पल्मोनरी एम्बोलिझम. त्यानंतर न्यूमोथोरॅक्स. न्यूमोथोरॅक्समध्ये काय असतं, लंग्सच्या प्लुरल स्पेसमध्ये एअर फॉर्मेशन होतं. ते मग मोस्टली ट्रॉमामुळे होऊ शकतं. जर की जो एअर लंग्सवरती आणि हार्टवरती प्रेशर प्रोड्यूस करतो, त्यामुळे लंग्स कोलॅप्स होऊ शकतात. पेन कसं असणार, सडन पेन असणार, सिव्हिअर पेन असणार, मे बी हिस्ट्री ऑफ ट्रॉमा असणार, डिस्निया असणार, लो सॅच्युरेशन, ट्रॅकिकार्डिया, डिक्रीजिंग ब्रेथ साऊंड, मे ट्रकिया डेव्हिड होऊ शकतो. आणि जर सिव्हिअर असेल केसेसमध्ये आणि हार्टवरती प्रेशर प्रोड्यूस करत असेल तर त्याला आपण टेन्शन न्यूमोथोरॅक्स बोलतो. अशा कंडिशनमध्ये काय करू शकतो आपण ट्रीटमेंट, 15 ते 16 गॉजची जी निडल असते त्याला आपण 2nd to 3rd इंटरकोस्टल मसल स्पेसमध्ये जर इंजेक्ट केले तर तो पूर्ण हवा बाहेर निघून जाईल, प्रेशर कमी होऊन जाईल लंग्समध्ये. पेशंट सिव्हिअर असला तो वाचून जाईल टेम्पररी. नंतर आपण कुठल्या सर्जनला बोलून चेस्ट ट्यूब टाकू शकतो. त्यानंतर आता इसोफेजियल काय काय कॉलेज असू शकतं, इसोफेजियल स्पाझम असू शकतं. इसोफेजियल स्पाझम कसं असणार, डल असणार आणि स्क्विजिंग टाईप ऑफ पेन असणार. हा पेन कार्डियक पेनचं सिमिलर असू शकतं. याला आपण डिफरन्शिएट कसं करणार, थ्रू ECG. कोलेसिस्टॅटिसचं पेन असणार, कोलेसिस्टॅटिसचं पेन मोस्टली नॉशिया वॉमिटिंग असणार काय खाल्ल्यावर, आणि शार्प पेन असणार, ग्रिपिंग टाईप ऑफ पेन. एन्झायटी पेन असणार, एन्झायटी पेन कसं असणार, हिस्ट्री ऑफ एन्झायटी घेऊन येईल आपल्याला. ब्रेथलेसनेस असणार, यंग पेशंटमध्ये मोस्टली असणार. सडन ऑनसेट असणार, युजली शार्प पेन असणार आणि चेस्टमध्ये कुठेही असू शकतं आणि घाबरलेला असेल. त्यानंतर हर्पिस जोस्टर काय एक सिंगल डर्मॅटोमा म्हणजे ॲबडॉमनच्या एक लाईनमध्ये दिसेल आणि नेकेड आईजमध्ये दिसून येतो आपल्याला. आता हे झालं कार्डियक पेन. आता पुढे स्टार्ट करायच्या आधी हा लेक्चर 2चं एंडिंग आपण काय हार्ट एनाटॉमीचं एकदा बघून घेऊ, हार्टची एनाटॉमी बघून घेऊ एकदा आणि लेक्चर 2 एंड करू. ठीक आहे, लेक्चर 2चं एंडिंग पार्ट हार्टची एनाटॉमी. आता हा आपला हार्ट आहे, हा हार्टचा अँटेरियर व्ह्यू. हार्ट ॲक्च्युली जर आपण कधी हार्टला डायसेक्ट केलं असेल तर हार्ट असं दिसतो फ्रंटलमध्ये. हा राईट एट्रियम आहे, हा राईट वेंट्रिकल आहे, लेफ्ट वेंट्रिकल, लेफ्ट एट्रियम, सुपिरियर वेना कावा, इन्फिरियर वेना कावा, aorta, pulmonary artery, pulmonary veins, and this is our हे आपला walls of the heart, tricuspid wall, bicuspid wall आणि हे pulmonary walls आहेत. ठीक आहे. तर हा आता हे झालं हार्टचा हार्ट. तर हार्टमध्ये जे आपण इन्फॉक्शन येतं, माझ्याकडे इन्फॉक्शन म्हणजे जेव्हा मसल डॅमेज होतात तेव्हा हार्टमधला अँथिरियर मसल, इन्फिरियर मसल आणि लॅटरल मसल डॅमेज होऊ शकतं. ते कसं काय, पहिलं हार्टचं ब्लड सप्लाय आपल्याला समजून घ्यायला लागतं. हे हार्ट आहे, हे आहे aorta जेव्हा हे ऑक्सिजनेटेड ब्लड हे सप्लाय करतं तिकडून 2 आर्टरीज निघतात. त्या आर्टरीजला बोलतात कोरोनरी आर्टरीज. एक असतं राईट कोरोनरी आर्टरी आणि एक असतं लेफ्ट कोरोनरी आर्टरी. ही आहे राईट कोरोनरी आर्टरी सप्लाय बघता तिथं. लेफ्ट कोरोनरी आर्टरी नंतर पुढे जाऊन 2 आर्टरीमध्ये डिवाइड होते. एक असतं लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरी, दुसरं आहे लेफ्ट सर्कम्फरन्स आर्टरी. हार्टचं ब्लड वेसल समजले काय काय असतं की जेव्हा aorta ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करतो तेव्हा त्यामध्ये 2 आर्टरीज निघतात. एक असतं राईट कोरोनरी आर्टरी आणि दुसरं लेफ्ट कोरोनरी आर्टरी. राईट कोरोनरी आर्टरीचं हा पॅसेज आहे, असं सप्लाय होते. लेफ्ट कोरोनरी आर्टरी हे पुढे जाऊन डिवाइड होते लेफ्ट अँथेरियर डिसेंडिंग आर्टरीमध्ये आणि लेफ्ट सर्कम्फरन्स आर्टरीमध्ये. ही लेफ्ट सर्कम्फरन्स आर्टरी सर्कलमध्ये गेलेली आणि हे डिसेंडिंग अँथेरियर डिसेंडिंग आर्टरी हे हार्टला ब्लड सप्लाय प्रोव्हाइड करतात. या आर्टरीमध्ये कुठेही ब्लॉकेज फॉर्म झाला
तर आपण तिथे अंजायना फॉर्म होतो, नाही ते इन्फॉक्शन फॉर्म होतं. इश्यमिया हे समजायचं कसं बेस्ट पार्ट आहे. हे बघा, हे आर्टरीज आहेत, हे ब्लड वेसल्स आहेत. समजा इथे कुठे प्रॉक्झिमल साईडला इथे ही कुठली आर्टरी आहे, राईट कोरोनरी आर्टरी. राईट कोरोनरी आर्टरीच्या प्रॉक्झिमल साईडला जर कुठे ब्लॉकेज फॉर्म होत असेल तर हे या ब्लॉकेजच्यामुळे ही पूर्ण एवढी एरिया अफेक्ट होईल. म्हणजे जर प्रॉक्झिमल एरिया ब्लॉक होत असेल तर अफेक्शन एरिया जास्त असेल. ते जर डिस्टल एरिया म्हणजे खालची एरिया जर कुठली ब्लॉक होत असेल तर अफेक्टिंग एरिया कमी असणार. समजलं एवढं. तर रिपोर्टमध्ये कसं लिहून येतं, प्रॉक्झिमल LAD हॅज 80% ब्लॉकेज. म्हणजे काय, प्रॉक्झिमल लेफ्ट अँथेरियर डिसेंडिंग आर्टरी हॅविंग 80% ऑफ ब्लॉकेज असं अर्थ असतं. बेसिकली काय सांगायचं मला की ब्लॉकेज जर प्रॉक्झिमल असला तर जास्ती मसल डॅमेज होतं आणि डिस्टल असलं तर कमी मसल डॅमेज होतं. त्यानंतर जर ब्लॉकेज डिस्ट्रिक्ट असला, डिस्ट्रिक्ट म्हणजे डिसेंडिंग स्मॉल एरिया डॅमेज होते, तर आपण एन्जिओप्लास्टी करू शकतो. पण जर ब्लॉकेज डिफ्यूज असला, लार्ज एरिया अफेक्ट होते, तर आपल्याला CABG करायला लागतं. ठीक आहे. त्यानंतर हे सगळे कोरोनरी आर्टरीज आहेत. कोरोनरी आर्टरी फिल कसे होतात, बाय डायस्टोल केल्यानं हार्ट जेव्हा पंप होतं, वेंट्रिकल पंप होतो, तेव्हा कोरोनरी आर्टरी फिल होऊन जातात. लेफ्ट कोरोनरी आर्टरी मोस्टली डिस्टोलच्या टायमाला फिल होतं. राईट कोरोनरी आर्टरी डिस्टोल आणि सिस्टोलच्या टायमाला पण फिल होऊ शकतो. सिस्टोलच्या टायमाला पण 50% फिल होऊ शकतो. पेशंट इन हायपोटेन्शन अँड डिस्टोलिक प्रेशर डिक्रीजेस, वी हॅव टू मेंटेन द कोरोनरी आर्टरी फिल. ठीक आहे. याच्यात हे होता आपला सेकंड लेक्चरचा एंडिंग. सेकंड लेक्चरमध्ये आपण कार्डियक पेन, नॉन कार्डियक पेन डिफरन्शिएट केले. कार्डियक पेन म्हणजे आपण कोणकोणते डिसीज बघितले, आपण अंजायना बघितला, आपण पेडिकार्डायटिस बघितलं, आणि आपण थर्ड कुठला होता की आवर्टिक एन्युरिझम बघितला. आणि नॉन कार्डियक पेनमध्ये आपण कुठलं बघितलं, न्यूमोथॉरॅक्स आणि पल्मोनरी एम्बोलिझम बघितलं. त्याच्यानंतर मग हार्टची ॲनाटॉमी बघितली, हार्टचे आपल्या ब्लड वेसलचे सप्लाय बघितले, कोरोनरी आर्टरीचे सप्लायज बघितले. आपण इसोफेगसचं पण काय रिझन्स बघितले. इसोफेगस स्पाझमचं पण आपण बघितलं की हार्ट पेनचं सिमिलर सिम्पटम दाखवते, पण आपण ECG थ्रू कन्फर्म करू शकतो. त्याच्यानंतर काय होतं, हर्पिस जोस्टरच्या बद्दल आपण बघितलं, ते बघू शकतो आपण. एन्झायटी रिलेटेड असणार, एन्झायटी चेस्ट पेन आल्याच्यामुळे कसं असणार, ते सडन असणार, शार्प पेन असणार. हिस्ट्री ऑफ एन्झायटी दाखवेल तर पर्सन. बस. हार्टच्या ॲनाटॉमी बघितली. हार्टची ॲनाटॉमी कशी होती की हार्टची ॲनाटॉमी म्हणजे हार्टचं आपण ब्लड वेसल्सचं पोझिशन्स बघितले. प्रॉक्झिमल ब्लड वेसल्स जर ब्लॉक होत असेल तर लार्ज अमाऊंट ऑफ एरिया डॅमेज होतं. तर डिस्टल ब्लड वेसल ब्लॉक होत असेल तर लिमिटेड अमाऊंट ऑफ एरिया डॅमेज होतं. थँक्यू. हे आपला कार्डियकचा सेकंड पार्ट होता. याच्यानंतर अजून सबसिक्वेंट पार्ट येणार आहेत, अंजायना रिलेटेड वगैरे, अंजायना, ECG, कार्डियक पेन, ते आपण पुढच्या पार्ट्समध्ये बघू. थँक्यू.